आज हे सगळं जे सामान आपण बघत आहात ते मी माझ्या व्हिडिओमध्ये काल आपल्याला सांगितलं की माझी जी बैठक होती, माझे सर्व कार्यकर्ते बीडमधले आले होते. तर माझे जे 1ली ते 10वी मी बीड बरडीमध्ये शिकले आणि माझे जे वर्गमित्र होते त्या सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी खूप छान गिफ्ट आणलेलं आहे. तिथे केजमध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे आणि त्याचे शताब्दी पूर्ण झाल्यामुळे त्यांनी तिथे स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून तिथल्या स्वामी समर्थांच्या पादुका आणल्या, स्वामींचं लीलामृत आणलं, स्वामींची अनेक पुस्तकं मला श्री स्वामी चरित्र सारामृत अशी आणली आणि तिथला प्रसाद आणला आणि तो नेमका गुरुवारी आणला आणि त्यांनी मुद्दाहून माझ्यासाठी हा स्पेशल आणला. हे माझ्या बालमित्रांनी जे आणलंय ते खूप सुंदर आहे, ते मी लावणारच आहे. त्याच्यामध्ये एक खूप सुंदर तोरण आणि जे लटकन असतात ते त्यांनी आणले. माझ्या आधीच्या मंदिरात होतं ते पाहून त्यांनी आवर्जून मला आवडेल असं आणलंय आणि खूप त्यांनी विचार केला यासाठी, कारण शेवटी कोणी आपल्याला विचार करून एखादी वस्तू दिली तो आनंद असतो. कारण आम्हाला कोणी गिफ्ट जनरली असं प्रेमाने दिली की सिनियर भूमिकेत असल्यामुळे, तर हे केवळ माझे बालमित्रच समजू शकतात. पवन म्हणून माझा भाऊ आहे, लहानपणापासून त्याला राखी बांधते, त्याला बरोबर कळलं की काय आवडेल. तर हे सुंदर असं तोरण मंदिरासाठी त्याने आणलं आणि हे असे पाट आहेत वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या साईजचे. हे पाट त्यांनी आणलेले आहेत आणि ही एक छान लटकन आहे मंदिराला लावण्यासाठी, बाजूला लावण्यासाठी आणलेली. तर खूप सुंदर आहे. तर ही मला जरा क्रिएटिव्हिटी आणि सजावटीची आवड आहे. कामात वेळ मिळत नाही पण मी तरी वेळ काढते. माझ्या झोपेचा 1 तासभर कमी करेन, माझा जेवणाचा वेळ कमी करेन, माझा वैयक्तिक वेळ कमी करेन. ह्या सगळ्या गोष्टी मी करते जरूर. खूप आनंद याच्यातून मिळतो. थँक्यू व्हेरी मच जे प्रवीण देशपांडे ज्यांनी केजच्या मठातून माझ्यासाठी हे पादुका आणि पुस्तक आणि प्रसाद आणला. थँक्यू सर्वसे म्हणून आमचे पी आहेत, त्यांनी खूप सुंदर बाबांची माझी फ्रेम बनवून आणली, तीही मी व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि हे सर्व माझ्या बालमित्रांनी, आणि मला माहिती आहे की ही आयडिया पवनची नक्कीच असेल. पवन, येथील सचिन, रितेश या सगळ्यांनी, मोहन सगळ्यांनी मिळून हे माझ्यासाठी आणलेलं आहे. आणि ते गणेश म्हणून माझा कार्यकर्ता आहे. तर एक महालक्ष्मी तिकडे पहा, महालक्ष्मी अष्टलक्ष्मी यंत्र आहे त्यांनी आणलेला आहे आणि मी इथे आवर्जून लावलेला आहे. तर हा पहिला जो पार्ट आहे तो निश्चितच त्याचा मान कुलदेवतेचा आहे, पण याची साईज बघता छोट्या कुलदेवतेला मी ठेवेन आणि हा पाठ मी स्वामींसाठी ठेवेन. असंही स्वामींचं आसन मला आणायचं सुद्धा नवीन, तर आज मी हे छान मोत्यांचं आसन स्वामींना ठेवेन. मग बाकी आसन कोणतं महालक्ष्मीला, कोणतं रेणुका मातेला, कोणतं गणपती बाप्पाला, कोणतं त्रिपुरा सुंदरी मातेला, कोणतं सरस्वती मातेला. आता ते मी पाहीन साईजवर, त्यांच्या वजनावर, ते सगळं मी पाहून ठरवलं. गायत्री छंद गणपति प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वजाय
बाबांचं दर्शन घेऊन मी निघाले. 4 तासाचा प्रवास आणि घाटातले जॅम करून मी इथे आले, ते मुसळे दाम्पत्याच्या निमंत्रणावरून. हे नगरसेवक आहेत पुण्यामध्ये आणि त्यांनी मुंडे साहेबांच्या नावाने एक सभागृह बांधलेलं आहे. त्यांची खूप इच्छा होती की मी यावं आणि अगदी भर दुपारी पुण्यामध्ये भरपूर संख्या सिनियर सिटीजनची, महिलांची होती. छान सुंदर आटोपशीर असा कार्यक्रम झाला. तिकडनं मी निघाले ते थेट माझ्या डिपार्टमेंटच्या कार्यक्रमाला. सन्माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते 86 कोटीच्या इमारतींचे लोकार्पण झाले. ह्याच्यामध्ये एक अद्ययावत असं वैद्यकीय सेवा सुरू केलेली आहे, म्हणजे वेटरनरी हॉस्पिटल आहे आणि एक अद्ययावत लॅब, कारण सर्व जनावरांपासून होणाऱ्या रोगांवर अभ्यास करणारी एक लॅब. आणि त्यामध्ये अजितदादांनी माझ्या केलेल्या बदल्यांचं कौतुक केलं. ते छोटं बाळ जे मी घेतलं होतं तेही एका कर्मचाऱ्याचंच होतं. इथून मी संदीप नागरगोजे माझ्या कार्यकर्त्याच्या लग्नाला आले आणि तिकडनं मी अभिमन्यू पवार यांच्या मुलीच्या लग्नाला गेले. ते आमदार आहेत, माझे सहकारी आहेत. खूप तिथे आग्रहाने जेवू घातलं त्यांनी. देवेंद्रजींची पण भेट झाली आणि आमचे प्रभारी ओम माथुर यांची देखील भेट झाली आणि अत्यंत जड अंतकरणाने ही भेट मी दिली. मला प्रश्न पडला की मी त्यांच्याशी काय बोलू. त्यांच्या पोटचं लेकरू गेलं आहे, वैष्णवी गेली आहे. वैष्णवीच्या मृत्यूने पूर्ण महाराष्ट्र हळहळला. तिच्या आईवडिलांच्या दुःखाची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. त्यांनी मला एकच सांगितलं की ताई, आम्हाला न्याय द्या. वैष्णवीची आजीसुद्धा रडून आक्रोश करून सांगत होती की माझं लेकरू गेलं आहे, आम्हाला न्याय द्या. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मी काय बोलू. एक अभिवचन नक्कीच देऊन आले की आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्येच सरकारचा प्रत्येक घटक काम करणार म्हणजे करणारच.